नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला दुसरा लेक्चर आहे, लेक्चर क्रमांक 1 झालेला आहे। त्यामध्ये आपण जय जय हे भारत देशा या विषयावरती याच्यावरती आपण सब्जेक्टवरती पाहिलं आहे, स्वाध्यायकृती आपण पाहिलं आहे, त्यामध्ये संपूर्ण प्रश्नांची उत्तरं देखील पाहिली आहेत। आणि तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच वरती आय बटनवरती लिंक दिला आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, अथवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिंक दिलेला आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही तो स्वाध्याय पाहू शकता। आजचा स्वाध्याय क्रमांक 2 आहे, बोलतो मराठी स्वाध्याय इयत्ता 10वी। याच्यामध्ये आपण कृती, स्वाध्याय, सोमत, त्याचबरोबर जे काही ग्रामरशी रिलेटेड असणार आहे, व्याकरण असणार आहे, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आणि संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजू बेल आयकॉन देखील ऑलवरती सेट करा, कारण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं अति आवश्यक आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला कॉमेंट करून सांगा की सर याची PDF पाहिजे आहे, आणि आपल्या वेबसाईटवरती देखील ही जे काही उत्तरे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। वेबसाईटला व्हिजिट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, विषय आहे मराठी, आणि या 10वीच्या मराठी पुस्तकामधला आजचा जो आहे तो दुसरा धडा आहे, बोलतो मराठी। यामध्ये आपण स्वाध्यायकृती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। चला सुरुवात करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिली जी स्वाध्यायकृती आहे, आकृत्या पूर्ण करा। तर याच्यामध्ये काय तर भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय। आता आवश्यक उपाय कोणते आहेत, कारण बहुतेक जे काही असतात माणसे असतात ते काय करत असतात तर एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये संवाद साधत असतात, आणि त्या भाषा संवाद साधत असताना एक भाषा ही दुसऱ्या भाषेमध्ये मिक्स केली जाते आणि बोलली जाते। तर ही जी टाळण्यासाठी आवश्यक उपाय कोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा, योग्य अर्थाची क्रियापदे आहेत ती वापरणे या ठिकाणी सांगितलं आहे। क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे। पहा पुढे, मराठी भाषेची श्रीमंती काय तर मराठी ढगांचे शब्दप्रयोग, मराठी वाक्प्रचार आहेत या ठिकाणी। पहा पुढे, पुढचे आहे कृती क्रमांक 2, व्याप्ती शोधण्याचे फायदे काय आहेत। आणि हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न बोर्ड परीक्षेला देखील विचारला गेलेला होता। तर या ठिकाणी पाहूयात शब्दांची व्याप्ती शोधण्याचे फायदे काय आहेत। तर पहा, भाषेतली गंमत जाणून घेता येते, भाषेतली गंमत जाणून घेता येते, खूप नवीन नवीन माहिती आपल्याला मिळत असते, नाविन्यपूर्ण माहिती मिळत असते। शब्दांच्या पाळेमुळे किती दूरवर पसरलेले असतात हे कळते, म्हणजे शब्दांचे जे काय मुळे असतात ते कुठपर्यंत पोहोचलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी समजते। आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत हे देखील यामध्ये आपल्याला समजते। शब्द मनात पक्का रुजतो, म्हणजे आपल्या लक्षात राहतो, ही फायदे आहेत या शब्दांची व्याप्ती शोधण्याचे। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, पाठाच्या आधारे खालील चौकट पूर्ण करा। ही कृती क्रमांक 3 आहे विद्यार्थी मित्रांनो। पाहूयात प्रश्न, मराठी भाषेची खास शैली। आता याचा जो काय आहे तो वाक्यप्रचार आहे या ठिकाणी। मराठी भाषेची खास शैली हा वाक्यप्रचार आहे। पुढे पहा, मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा। आता कोणती तर हवा ही लेखिकेने उपमा दिलेली आहे मराठी भाषेला। शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन कोणते आहे तर शब्दकोश, ज्याला आपण डिक्शनरी म्हणतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखून चौकट पूर्ण करा। आणि ही जी कृती क्रमांक 4 आहे यामध्ये काय लिहिलं आहे, गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर या ठिकाणी काही 4 शब्द दिले आहेत। 1 नंबरचा आहे ऐट, डौल, रुबाब आणि चैन। तर यामध्ये गटात न बसणारा शब्द कोणता आहे तर चैन हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे। पुढचा आहे कपाळ, हस्त, ललाट आणि भाल। तर यापैकी गटात न बसणारा शब्द जो आपला आहे हस्त हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे। पुढे पहा, विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय। तर या ठिकाणी आपला गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 1 विनोद। पहा पुढे,
पुढचा गटात न बसणारा शब्द आपला कोणता आहे तर संपत्ती, संपदा, कांता आणि दौलत. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं संपत्ती म्हणजे धन दौलत, संपदा म्हणजे धन दौलत, दौलत म्हणजे धन दौलत, तर कांता हा जो शब्द आहे तो गटात न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर त्याचप्रमाणे अगदी आपल्या या ठिकाणी शोधायचं आहे. 4 पर्याय आहेत: प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित आणि प्रसिद्ध. तर या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 2 आहे. प्रज्ञा हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी पाहूयात. खालील दिलेल्या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप लिहून त्याचा वापर करून एक वाक्य तयार करायचं आहे. तर पाहूयात आपण काय करूयात. या ठिकाणी कृती क्रमांक 5 अभ्यासत आहोत. तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कलला शेअर करा. पहा या ठिकाणी आपले शब्द दिलेला आहे रस्ते. तर रस्त्याचं आपलं काय होईल अनेकवचन करायचं आहे. अनेकवचन केल्यानंतर रस्ताचा रस्ता होतो आणि वाक्यात रूपांतर केल्यानंतर डोंगरावरचा रस्ता वळणदार आहे असं वाक्यात रूपांतर केलं आहे. पुढचा या ठिकाणी आपल्याला वेळा हा शब्द दिलेला आहे आणि वेळा हा अनेकवचन शब्द आहे. त्याचा एकवचन केलेलं आहे वेळ. वाक्य परीक्षेची वेळ जवळ आलेली आहे असं देखील आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढचा शब्द आहे भिंती. तर याचा अनेकवचनमध्ये होईल भिंत आणि त्याचबरोबर वाक्यात रूपांतर होईल रंग लावलेली भिंत ही छान दिसते. अशा प्रकारे वाक्यात रूपांतर केलेलं आहे. सोपं होतं. तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, पुढचा शब्द आहे विहीर. विहीर हा शब्द विहिरी आणि त्याचं एकवचन केलं आहे विहीर. अनेकवचन याच्यामध्ये पहा विहिरी आणि एकवचन आहे विहीर. वाक्यात रूपांतर केलेलं आहे आमची विहीर खूप खोल आहे अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलं आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे घड्याळे. घड्याळे त्यानंतर त्याचं एकवचन केलं आहे घड्याळ. वाक्यात रूपांतर बाबांनी मला नवीन घड्याळ आणले किंवा दिले अशा प्रकारे. त्यानंतर पुढचा शब्द आहे माणसे. माणूस हा शब्द त्याचा आपण एकवचन केलं आहे. वाक्यात रूपांतर पावसात एकही माणूस घराबाहेर पडला नाही अशा प्रकारे आपण वाक्यात रूपांतर केलं आहे. या ठिकाणी वाक्यात रूपांतर कोणतंही तुम्ही लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. पाहूयात आपण सोडूयात. विद्यार्थी मित्रांनो, त्यातीलच पहिला आहे पसरवलेली खोटी बातमी. ही काय असते अफवा असते लक्षात ठेवा. ज्याला मरण नाही असा काय असतो अमर. ज्याला मरण कधीच मरत नाही तो त्याला अमर असं म्हटलं जातं. समाजाची सेवा करणारा ऑब्वियसली आपण या ठिकाणी म्हणू शकतो समाजाची जो सेवा करतो त्याला समाजसेवक म्हणतो. निवडणुकीच्या काळात आमदार खासदार असतात तो काय करत असतात तर समाजसेवा करत असतात आणि मतदान जे आहे ते घेत असतात. संपादन करणारा त्याला आपण संपादक म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपं आहे लक्षात ठेवायला. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपल्या चॅनलवरती आता रेग्युलर 10वीचे व्हिडिओ पाहायला मिळत आहे. त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना. आणि या बोलतो मराठी या विषयाचे आपण आज स्वाध्याय कृती पाळले आहेत. परंतु याचे सोमत, अभिव्यक्ती, ग्रामर जे काय असेल ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजेच पार्ट क्रमांक 2मध्ये आपण हे अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.